त्यामुळे माझी बदलापूरकरांना विनंती आहे, ज्या ज्या बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला गेलेल्या आहेत आणि यांची माणसं जर तिथे येऊन ते मीटर जर काढून देत असतील, जुने मीटर आणि नवीन मीटर जर यांची माणसं लावत असतील तर तुम्ही यांना डायरेक्ट शॉक द्यायला सुरुवात करा. त्यावेळेला यांच्या कर्मचाऱ्यांना दोघा तिघांना शॉक लागतील ना, त्यावेळेला यांना समजेल की काय धग आहे आणि लोकांचा जो आक्रोश आहे ना तो सुद्धा यांना जरा समजू दे. त्यामुळे माझी विनंती एवढीच आहे, साहेबांना सध्या मी पत्र देणार आहे आणि येत्या 8 दिवसात आमचा परत एक राऊंड होईल. यांनी यांची माणसं इथे बसवावी, टीओडी मीटरचा काय फायदा आहे तो यांनी सांगावा, आमचे लोक सुद्धा बसतील आणि त्याच्या काय त्रुटी आहेत त्या सुद्धा यांना सांगतील. हे बघा, अजून एक विषय, मी केंद्र सरकारचं माझ्याकडे एक राजपत्र दिलेलं आहे. ही स्कीम आहे केंद्र सरकारची आणि केंद्र सरकारबरोबर संपूर्ण महाराष्ट्रात काय मला वाटतं भारतात या मीटर बदलण्यासाठी यांनी टेंडर काढलेले आहे. चालू मीटर काढतायत का, हे बंद मीटर नाही किंवा तक्रार आलेले मीटर नाही. आणि काही आपलेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हाच GR वाचून विधानसभेत सांगतायत की आम्ही जबरदस्ती करणार नाही आणि ह्या राजपत्रामध्ये असं कुठंच लिहिलं नाही की तुम्ही जबरदस्तीनं. आता हे मला हिंदीमध्ये आहे, मला हिंदी समजते.